नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला इथे ओल्या बोंबलाची अगदी 7 ते 8 मिनिटात होणारी झटपट अशी ग्रेव्ही शेअर करणार आहे। ते इथे मी बोंबील घेऊन स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि तुकडे करून बाजूला ठेवलेले आहेत। इथे कढईमध्ये तेल घ्यायचे 4-5 चमचे, जास्त असल्यास काहीच हरकत नाही। तर तेल घातलेलं आहे मी इथे। तेल गरम झाल्यावर 8-10 लसणाच्या पाकळ्या सालं काढून ठेचून घेतलेल्या आहेत, त्या चांगल्या लालसर अशा करून घ्यायच्या आहेत। नंतर मूठभर असा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। ते सगळं लाल झाल्यावर आपल्याला त्याच्यात 1 ते 1.5 चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची ही पेस्ट घालून घ्यायची। 2-3 मिनटं लसूण ओलं वाटण परतवल्यावर त्याच्यात 1 चमचा आपला हा मालवणी मसाला आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर मी घातलेली आहे। काश्मीरी मिरची पावडरनी याला रंग खूपच छान येतो आणि तेलावर घातल्यावर आणखीनच रंग याचा खुलून येतो। तर आता ती घालून आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। नंतर अर्धा चमचा अगदी आपल्याला इथे हळद घालून घ्यायची आहे। हे मसाले आपले कुठेही करपले नाही पाहिजेत, गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। सगळे मसाले हे तेलावर चांगले परतवून घ्यायचे आहेत। अगदी 2-3 मिनटं आपण ही मसाले चांगले परतवून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं ते इथे मी 2 टोमॅटो हे चिरून मिक्सरला असे एकदम पेस्ट करून घेतलेली आहे। पाणी न घालतानाच आपल्याला हे चांगलं वाटून घ्यायचं आहे। तर तुकडे टाकले ना टोमॅटोचे ते लवकर शिजत नाहीत आणि मिक्स पण चांगले होत नाहीत आणि ग्रेव्ही व्यवस्थित होत नाही। म्हणून आपण अशी केली ना टोमॅटो टाकून तर ग्रेव्हीला चव पण छान लागते आणि ग्रेव्ही चांगली मिळून येते। थोडा वेळ टोमॅटो टाकून परतवले आपल्याला त्याच्यात आवडीनुसार आंबट घालायचं आहे, म्हणजे चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार आंबट करू शकता। तर 4-5 चमचे मी इथे चिंचेचा कोळ घातला आहे आणि मिक्सरच्या भांड्यातला अर्धा ग्लास पाणी घातलं आहे। ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे। तुम्हाला किती पातळ हवे ना ते आत्ताच पातळ करून घ्यायचं, बोंबील घातल्यावर वरून पाणी घालायचं नाही। तर आता चांगलं ढवळून झाले। आता आपण त्याच्यात आणखीन अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत। चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि भरपूर अशी कोथिंबीर चिरलेली घालायची वरून। पुन्हा आपल्याला नंतरसुद्धा कोथिंबीर घालायची आहे आणि चव आणखीन ह्या रसाला छान लागते। तर आता कोथिंबीर घातल्यावर अगदी चांगलं हे कालवण उकळू द्यायचं आहे आणि मगच आपल्याला बोंबील सोडायचे आहेत। कालवण उकळल्याशिवाय बोंबील सोडायचे नाहीत रसामध्ये। तर आता चांगली 1-2 मिनटं चांगली उकळी येऊ देत। तुम्ही आता बघू शकता कालवण आपलं चांगलं उकळलेलं आहे, मस्तपैकी त्याला उकळी आलेली आहे। आता आपण हे बोंबलाचे तुकडे सगळे व्यवस्थित असे घालून घेऊया। तर आता बोंबील आपण रसामध्ये घालून घेतलेत ना, तर कपडा घ्यायचा आणि त्याने कढई पकडून हलवू शकता किंवा अशी पकडणी ही अलगद अशी कढई हलवून घ्यायची, म्हणजे बोंबील आपोआप रसामध्ये बुडून चांगले शिजले जातील। आता आपण हे बोंबील चांगल्या प्रकारे ढवळून घेतलेले आहेत। आता ह्याच्यावर पुन्हा आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि 5-6 मिनटं याला अगदी चांगली उकळी आणायची। तर तुम्ही बघू शकता झाकण काढून आपल्या बोंबल्याच्या रस्स्याला चांगली उकळी आलेली आहे आणि बोंबील कुठेही जास्त शिजवायचे नाहीत 5 ते 7 मिनटाशिवाय। तर बोंबलाला जास्त ओव्हर कुक केलं ना तर ते असे फुटले जातात, ग्रेव्हीमध्ये तुकडे पडतात त्याचे। तर या पद्धतीने हा बोंबलाचा रस्सा एकदा नक्की ट्राय करा। तर तुम्ही बघू शकता बोंबील इथे किती व्यवस्थित असे रसामध्ये अख्खेचे अख्खे राहिलेले आहेत। तर नक्की या पद्धतीने कधीतरी ट्राय करा। मी नेहमीच खोबऱ्याचं वाटण लावून मच्छी करत असते, पण आज मला जरा घाई होती म्हणून मी अशा पद्धतीने ट्राय केला, म्हणून ही रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर केली। रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा।
तर बघू शकता सुंदर असा रंग आलेला आहे आणि गरमागरम भाताबरोबर याची चव अगदी अप्रतिम अशी लागते. तर अगदी झणझणीत चमचमीत बिन खोबऱ्याचं अगदी टोमॅटो लसणावरचं हे ओल्या बोंबलाचं आंबट असं हे कालवण कसं वाटलं नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.